आमचा 40 तासांचा प्रवास नक्की कसा झाला ते सांगते. पण त्या प्रवासासाठी लागणारी पूर्वतयारी मागच्या 2 दिवसांपासून चालू होती. ट्रेनमध्ये खाण्यासाठी बराचसा ड्राय स्नॅक्स सोबत घेतला आणि एक वेळचं नाश्ता जेवण घेतलं. रात्री 11ला जम्मू स्टेशनहून ट्रेन होती, म्हणून आम्ही 9ला निघण्याचा प्लॅन केला, कारण बऱ्याचदा ट्रॅफिक मिळते. सोबत घेऊन जाण्यासाठी गाजरचा हलवा बनवला आणि जेवणासाठी डाळ पालक राईससोबत बनवला. त्यासोबत उडदाचा पापड होताच. एका बाजूला बॅग पॅकिंगचंही काम चालू होतं आणि 15 दिवसांसाठी जायचं म्हणून घरातलं बरंचसं सामान कव्हर केलं, जेणेकरून परत आल्यानंतर जास्त साफसफाई करावी लागणार नाही. निघण्याआधी मोक्षाचं बॅगचं काउंटिंग चालू होतं. नेहमीप्रमाणे घरातून निघताना देवाजवळ दिवा लावला आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही गाडीत बसलो. तसा अखनूर टू जम्मू हा प्रवास 1 तासांचाच आहे, पण आम्ही 2 तास आधी निघालो, कारण पुढे जाऊन जर ट्रॅफिक लागली तर उगाच ट्रेनमध्ये लेट नको व्हायला. त्यामुळे आम्ही लवकर निघण्याचा प्लॅन केला. जाता जाता गाडीच्या खिडकीतूनच जम्मूची झलक पाहायला मिळाली. ट्रॅफिक जास्त नसल्याने आम्ही 10पर्यंत जम्मू स्टेशनला पोहोचलो. तिथे काहीतरी चेकअप चालू होता, त्यामुळे गाडीतून स्टेशनपासून थोडं लांबच आम्ही उतरलो आणि पुढे चालत गेलो. नोव्हेंबर महिना असल्याने थंडीची चाहूल तर जाणवतच होती. तर असा आहे जम्मू स्टेशनच्या बाहेरील परिसर. ट्रेनला 1 तास वेळ असल्याने आम्ही MCOमध्ये बॅग्स ठेवल्या आणि तिथून स्टेशनच्या बाहेरील मार्केट एरिया एक्सप्लोअर करायचं ठरवलं. आता सध्या इथे काही गर्दी नाही आहे. पहलगाम हल्ल्यानंतर 90% टुरिस्ट बंदच झालेत, त्यामुळे स्टेशनचा परिसर इतका मोकळा दिसतोय. हल्ला होण्याआधी या पूर्ण एरियामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नसायची असे सर्वजण म्हणतात. जम्मूमध्ये ॲपल खूप स्वस्त असतात, म्हणजे 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये किलो. पण हे स्टेशनच्या बाहेरील स्टॉलवाले पूर्ण पेटी विकत घ्यायला सांगतात. इथे खाण्यासाठी सुद्धा गरमागरम मॅगी, चहा असे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण आम्ही मात्र इथे फक्त विंडो शॉपिंग केली, कारण आम्ही घरूनच जेवण करून निघालो होतो. नंतर आम्ही आमच्या बॅग्स कलेक्ट केल्या. तर हे आहे जम्मू स्टेशनचं बुकिंग काउंटर, तिकीट बुकिंग काउंटर. नंतर बॅग स्कॅनिंग करून आम्ही स्टेशनला निघालो. 6 महिन्यानंतर गावी जाण्यासाठी मोक्षा खूप जास्त उत्सुक होती. तिला कुणाचा हातसुद्धा धरायचा नव्हता, फक्त एकटीलाच चालायचं होतं. सेकंड AC कोच स्टार्टिंगला असल्याने खूप पुढे आम्हाला चालत जावं लागलं. खरं तर हे म्हणायला सेकंड AC आहे झेलम ट्रेनचं, पण त्याची क्वालिटी आणि साफसफाई ही स्लीपरसारखी वाटते. पण आम्हाला डायरेक्ट ट्रेनसाठी हा एकच ऑप्शन आहे, म्हणून या ट्रेननेच नाविलाजाने आम्हाला जावं लागतं. तर आमच्या सीटवर सेटल डाऊन झाल्यानंतर मोक्षाला लगेचच भूक लागली आणि तिने पोह्यांचा चिवडा खायला काढला. त्यानंतर आम्ही लगेचच झोपलो, कारण ऑलरेडी 11-11:30 झाले होते. घरी असताना 8 वाजेपर्यंत न उठणारी मोक्षा ट्रेनमध्ये दुसऱ्या दिवशी 6 वाजताच उठून बाहेरची मज्जा खिडकीतून पाहायला लागली. मग तिने तिच्या पप्पाला जागं केलं आणि पप्पासोबत खूप जास्त मस्ती केली. हा तिचा सगळ्यात फेवरेट टाईम असतो, जेव्हा ती तिच्या पप्पासोबत मस्ती करते. तिला असं खूप आवडतं. सो खूप मस्त असं तिने आम्हाला एंटरटेन केलं. तेवढ्या जागेत जमेल तेवढे हातपाय लांबवून थोडी स्ट्रेचिंग केली आणि मग सुरू झाला मोक्षाचा डान्स.
स्नॅक्समध्ये मी पोह्यांचा चिवडा, साबुदाणा, पोह्यांची चकली, साबुदाण्याची चकली, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, चटणी, चपाती हे सगळं घेतलं होतं. तर गरम पाणी घालून मी रेडी टू ईट पोहे मोक्षासाठी बनवले, पण तिने ते खाल्लेच नाही. शेवटी ते आम्ही दोघांनीच संपवले. आमचा नेहमी प्रयत्न असतो की मोक्षाचा स्क्रीन टाईम कमी ठेवायचा आणि त्यामुळे मी प्रत्येक वेळेस तिच्यासाठी खेळण्यासाठी काहीतरी सोबत घेत असते. तर यावेळेस मी हे ब्लॉग्स सोबत घेतले होते आणि त्यात तिचा बराचसा टाईमपास झाला. मग आम्ही थोड्या गप्पा केल्या. कोणतं स्टेशन आलं? प्लॅटफॉर्म स्टेशन आलं. प्लॅटफॉर्म स्टेशन नाही ग, तो स्टेशनचा प्लॅटफॉर्म आहे, पण स्टेशनचं नाव दुसरं असेल. नाही, प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म आहे का तो? अच्छा. घरचं खायला जितका वेळ लागतो ना तितकाच कमी वेळ बाहेरचं खायला हिला लागतो आहे. तर हे असं पद्धतीने आमची रबडी खाऊन झाली आणि हे मोक्षासाठी थंडीसाठी घेतलेलं कानाला लावण्यासाठी तिने ते वापरलंच नाही. शेवटी ते मीच लावून थोडासा फोटोशूट करून घेतला. आणि अशी दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली. तर झाशी स्टेशनवरती आम्ही डिनर ऑर्डर केलं. मोक्षासाठी दाल खिचडी आणि आमच्यासाठी बिर्याणी. आणि ब्लॉग्सचा माईक बनवून मस्तपैकी मोक्षाने सिंगिंग केली आणि नंतर डिनर करून आमची सिंगिंग चालूच होती. अशा पद्धतीने तिने मस्तपैकी आम्हाला एंटरटेन केलं आणि माईकवर गाणे म्हणता म्हणताच तिने डिनरही केलं. बर्थडेला सकाळी आम्ही ट्रेनमधलाच ब्रेकफास्ट ऑर्डर केला. दीपकसाठी आणि मोक्षासाठी ब्रेड ऑमलेट आणि माझ्यासाठी उपमा. तर जास्त काही वाईट नव्हतं, ठीक होतं ब्रेकफास्टसाठी. आणि उतरताना ना आम्हाला एक 8 महिलांचा एक ग्रुप दिसला, ज्या ग्रुपमध्ये ना जवळजवळ 40 ते 60 वयामधल्या मावस बहिणी होत्या त्या सगळ्या. वैष्णोदेवीहून ते रिटर्न येत होते तिकडनं आणि आम्हाला त्यांना बघून खरंच खूप छान वाटत होतं आणि खूपच म्हणजे आश्चर्य वाटलं, कारण त्या दरवर्षी सर्वजणी 8 जणी सोबत एक टूर तरी नक्की काढतात आणि त्यांच्यातली ती एनर्जी बघून कोणालाही आश्चर्य वाटेल असा तो ग्रुप होता. तर त्यांनी सर्वांनी दीपकला थँक्यू बोलले, सल्यूट केला आणि त्यांनी नंतर मोक्षाला बाय केला आणि मग आम्ही मनमाड स्टेशनला आम्हाला घ्यायला कांता काका आलेले आणि म्हणून आमचा प्रवास इथून पुढचासुद्धा खूप आरामात झाला. तर थँक्यू कांता काका. आमचा हा पूर्ण 40 तासांचा प्रवासाचा मी हा ब्लॉग बनवला आहे. तर तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.